नमस्कार मंडळी. तर आज आपण घरच्या घरी अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने फालुदा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओ नेहमीप्रमाणेच साधा आणि सोपा आहे. अगदी झटपट असा होणार आहे. तर तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. तर इथे मी मिक्स केसर पिस्ता फालुदाचं पॅकेट घेतलेलं आहे. तर हे पहा, तुम्ही कुठल्याही फ्लेवरचं इथे घेऊ शकतात. मँगो फ्लेवर किंवा मग स्ट्रॉबेरी फ्लेवर, याच्यामध्ये 2-3 फ्लेवर असतात. तर तुम्ही कुठल्याही कंपनीचे इथे घेऊ शकतात. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, इथे या सब्जाच्या बिया असतात ना, तर याला आपल्याला पाण्यामध्ये भिजवत ठेवायचं आहे. 2 ते 3 तासासाठी आपल्याला या बिया भिजवत ठेवायच्या आहेत पाण्यामध्ये. छान अशा मग या फुलून येतात. तर आता आपण याला झाकून साईडला ठेवूया. त्यानंतर इथे मी आता पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 1 लिटर दूध ॲड करायचं आहे. आता हे दूध आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे. आता इथे आपण पॅकेट मी तुम्हाला उघडून दाखवते आहे. यामधला आतला जो फालुद्याचा मसाला असतो तो आपण पाहूया. तर हे पहा, याच्यामध्ये शेवया आणि साखरसुद्धा असते आणि काही सब्जाचे बीसुद्धा यामध्ये ॲड केलेले असतात आणि थोडेसे ड्रायफ्रूटसुद्धा असतात. तर आता हे पहा, आपल्या दुधाला छान अशी उकळी आलेली आहे. आता याला छान अशी उकळी आली की त्यानंतर आपण यामध्ये हे फालुद्याचं जे मिक्सेस होतं ना, ते यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून ॲड करायचं आहे. तर हे पहा, यामध्ये मी सर्व मिक्सेस ॲड करून घेतलेलं आहे. आता याला चांगलं असं 2 ते 3 वेळेस मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी बुडापासून याला छान असं हलवायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आणि एक 10 मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे. एकदम कमी गॅसवरती, लो टू मीडियमवरती गॅसवरती आपण छान याला असं शिजवून देणार आहोत. आणि त्यानंतर याला पूर्णपणे बाहेर थंड करून घ्यायचं आहे आणि 1 ते 2 तासासाठी आपण याला फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. आणि थंड झाल्यानंतर हे मस्त असं घट्ट बनून तयार होतं. तर हे पहा, मी याला पूर्णपणे थंड करूनसुद्धा घेतलेलं आहे. आधी थोडा वेळ याला बाहेर ठेवलं होतं आणि नंतर 2 ते 3 तासासाठी मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. तर तुम्ही पाहू शकता किती मस्त असं घट्ट आपला फालुदा तयार झालेला आहे. आणि हे पहा, सब्जाचे बीसुद्धा हा सब्जा मस्त असा फुलून आलेला आहे. तर चला आता आपण लगेच फालुदा बनवून घेऊया. तर त्यासाठी इथे मी 2 ग्लास घेतलेले आहेत. तर आता हे ग्लासमध्ये आपल्याला सगळ्यात आधी सब्जा ॲड करायचा आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे सब्जाचं प्रमाण असतं ते कमी जास्त करू शकतात. तर इथे मी 2-2 चमचे यामध्ये ॲड केलेला आहे. आणि त्यानंतर जो आपण फालुदा बनवून घेतला होता तो यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे. तर इथे मी दोन्ही ग्लासमध्ये ॲड केलेला आहे. आता त्यानंतर इथे तुम्ही कुठल्याही फ्लेवरची यामध्ये आईस्क्रीम ॲड करू शकतात. तर इथे मी चॉकलेट आईस्क्रीम यामध्ये ॲड केलेली आहे. आता यानंतर आपल्याला हवे त्या पद्धतीने आपण इथे याला डेकोरेट करू शकतो. तर इथे मी टूटी फ्रुटी ॲड केलेली आहे आणि त्यानंतर काही काजू, बदाम, पिस्ता किंवा मनुके तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही इथे डेकोरेट करू शकतात. तर मंडळी, ही रेसिपी एकदम सोपी आणि साधी आहे आणि झटपट अशी होणारी आहे. अगदी घरच्या घरी झटपट अशा पद्धतीने आपण बनवू शकतो. तर मंडळी, तयार झालेला आहे आपला मिक्सेसपासून बनवलेला फालुदा. तर मंडळी, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत
धन्यवाद.